एक छोटासा गैरसमज, एक आनंदी कुटुंब आणि एक निर्णय ज्यामुळे सगळं कायमचं बदललं. ही कथा आहे प्रेमाची, विश्वासाची आणि त्या एका चुकीची, जी एका घराला उद्ध्वस्त करून गेली. शेवट ऐकला तर डोळ्यात पाणी येईल आणि मनात एकच प्रश्न येईल, जर थोडा वेळ थांबून सत्य समजून घेतलं असतं तर. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातल्या पाटोदा तालुक्यातील चांदणवाडी नावाच्या एका छोट्या गावात विक्रम नावाचा एक साधा माणूस राहत होता. त्याचं घर मातीचं होतं. अंगणात एक लिंबाचं झाड आणि बाजूला एक छोटस गोठ. त्याची बायको स्नेहा खूप साधी पण मनाने खूप श्रीमंत. सकाळी लवकर उठून घरकाम, जनावरांची काळजी आणि मुलगा आरवचं संगोपन हेच तिचं जग होतं. आरव फक्त 6 वर्षाचा पण खूप हुशार, शाळेत नेहमी पहिला आणि सगळ्यांचा लाडका. संध्याकाळ झाली की विक्रम कामावरून यायचा. आरव धावत येऊन त्याच्या गळ्यात पडायचा. बाबा, आज मी स्टार मिळवला असं म्हणत त्याला दाखवायचा. आणि स्नेहा दारात उभी राहून हसत त्याच्याकडे बघायची. त्या छोट्याशा घरात पैशांची कमतरता होती पण प्रेमाची नव्हती. सगळं अगदी छान चाललं होतं. पण आयुष्य सगळं सुरळीत असताना अचानक आपल्याला कसोटीला लावलं. एक दिवस विक्रम शेतातून उशिरा घरी आला. तो थकलेला होता पण घरात शिरताच त्याला काहीतरी वेगळं जाणवलं. घरात शांतता होती. आरव झोपलेला होता आणि स्नेहा अंगणात उभी राहून फोनवर बोलत होती. हळू आवाजात. विक्रम जवळ गेला आणि तेवढ्यात स्नेहाने फोन पटकन कट केला. तिच्या चेहऱ्यावर घाबरलेपण स्पष्ट दिसत होतं. कोण होता? विक्रमने विचारलं. कोणी नाही, गावातल्या मैत्रिणीचा फोन होता, स्नेहा म्हणाली. पण त्या उत्तरात काहीतरी लपवल्यासारखं वाटलं. त्या रात्री विक्रम झोपला नाही. तो छताकडे पाहत पडून होता. मनात विचारांचा गोंधळ. ती कोणाशी बोलत होती? माझ्यापासून काय लपवत आहे? दिवस जात होते आणि संशय वाढत होता. स्नेहा वारंवार बाहेर जायची. बाजारात जाते, शेजारी जाते असं सांगायची. पण वेळ जास्त लागायचा. फोनवर बोलताना ती नेहमी एकटी जायची आणि विक्रम आला की फोन कट करायची. विक्रम आतून तुटत होता पण तो शांत राहिला, कारण त्याला विश्वास ठेवायचा होता. पण मन ऐकत नव्हतं. एक दिवस गावातल्या एका माणसाने सहज बोलताना सांगितलं, तुझी बायको कोणाशी तरी बाहेर भेटते म्हणे. हे ऐकून विक्रमचा राग अनावर झाला. संशय आता खात्रीत बदलत होता. त्या दिवशी तो कामावरून लवकर निघाला आणि घरी न जाता तो थेट गावाबाहेरच्या रस्त्यावर थांबला. काही वेळाने त्याने पाहिलं, स्नेहा चालत येत होती आणि तिच्या समोर एक अनोळखी माणूस उभा होता. दोघं काहीतरी गंभीर बोलत होते. स्नेहा थोडी घाबरलेली दिसत होती. त्या क्षणी विक्रमचा संयम संपला. तो धावत गेला आणि जोरात ओरडला, हा कोण आहे? काय चाललंय हे सगळं? स्नेहा घाबरली. तिच्या हातातून पिशवी खाली पडली.
त्या माणसाने काहीतरी सांगायचा प्रयत्न केला एका आधी, पण विक्रम ऐकायला तयार नव्हता. बस, मला सगळं समजलं आहे, विक्रम ओरडला. त्याच्या डोळ्यात राग नव्हता, तर दुःख होतं. त्या एका क्षणी त्याने निर्णय घेतला, मला तुझ्यासोबत राहायचं नाही. आरव घरात रडत होता. आई बाबा कुठे गेले? स्नेहा काही बोलू शकली नाही. ती जमिनीवर बसून रडत राहिली. त्या दिवशी त्या घराचं सुख संपलं. काही दिवस गेले. विक्रम एकटा राहत होता, काम करत होता, पण मन कुठेच लागत नव्हतं. रात्री तो एकटाच बसून आरवचा फोटो बघायचा आणि स्वतःलाच विचारायचा, मी बरोबर केलं का? एक दिवस त्याचा जुना मित्र त्याला भेटला आणि म्हणाला, अरे, तुझी बायको रोज बीडला हॉस्पिटलमध्ये जाते. हे ऐकून विक्रम थबकला. हॉस्पिटल? त्याला काहीच समजलं नाही. तो लगेच दुसऱ्या दिवशी बीडच्या हॉस्पिटलमध्ये गेला आणि तिथे त्याने जे पाहिलं ते पाहून त्याचे पाय थरथरले. स्नेहा एका डॉक्टर समोर उभी होती आणि हात जोडून म्हणत होती, कृपया अजून थोडा वेळ द्या, मी पैसे जमवते, माझ्या मुलाला वाचवा. विक्रमच्या डोळ्यात अश्रू आले. तो डॉक्टरकडे गेला आणि सत्य समोर आलं. आरवला एक गंभीर आजार होता, ज्यासाठी मोठ्या उपचाराची गरज होती. स्नेहा त्याच्यासाठी पैसे जमवत होती. ती लोकांकडून कर्ज घेत होती, दागिने विकत होती आणि डॉक्टरांशी बोलत होती. ती सगळं विक्रमपासून लपवत होती, कारण त्याला ताण द्यायचा नव्हता आणि ती एकटी सगळं सांभाळू पाहत होती. तो अनोळखी माणूस डॉक्टरच होता. विक्रम कोसळला. त्याला स्वतःवरच राग आला. मी काय केलं? तो स्वतःलाच विचारत होता. तो लगेच स्नेहाकडे गेला. तिच्या समोर उभा राहिला, डोळ्यात अश्रू. माफ कर, मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. स्नेहा शांतपणे त्याच्याकडे पाहत होती. तिच्या डोळ्यात खूप वेदना होत्या. ती हळू आवाजात म्हणाली, विश्वास नसला की नातं संपतं विक्रम. त्या एका वाक्याने सगळं संपलं. काही दिवसांनी आरवचं ऑपरेशन झालं. विक्रम आणि स्नेहा दोघंही त्याच्यासाठी पुन्हा एकत्र उभे राहिले. पण त्यांच्या नात्यातला तो तुटलेला विश्वास पूर्णपणे कधीच जुळला नाही. घर पुन्हा भरलं, पण मन रिकामीच राहिली. संशय नेहमी सत्य नसतो, पण तो नातं नक्की तोडतो. म्हणून निर्णय घेण्याआधी पूर्ण सत्य जाणून घ्या. कधी कधी आपण जे पाहतो ते खरं नसतं आणि जे खरं असतं ते आपण समजून घेत नाही. तुम्हाला काय वाटतं? विक्रम बरोबर होता का? तुम्ही असता तर काय केलं असतं? शेवटपर्यंत पाहिलं का? कमेंट करा यस. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि आपल्या मॉरल स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अजून अशा खऱ्या आणि खोल कथा इथे येणार आहेत. धन्यवाद.